मित्रांनो नमस्कार. दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे खाजगी शाळांतील कर्मचारी यांची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतच्या तरतुदींचे स्पष्टीकरण देणारे परिपत्रक निर्गमित झालेले आहे. त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांचे शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे अधिव्याख्याता हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, परिपत्रकाच्या सुरुवातीला आतापर्यंत या संदर्भात असणारे वेगवेगळे शासन निर्णय व परिपत्रके यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर सांगण्यात आले आहे की शिक्षक संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेच्या व परिणामी पदोन्नतीच्या अनुषंगाने संभ्रम निर्माण झाला आहे व तो योग्य त्या स्पष्टीकरणासह दूर करावा अशा आशयाची काही संघटनांची निवेदने शासनाला प्राप्त झाली आहेत. या अनुषंगाने काही न्यायालयीन प्रकरणे देखील झाली आहेत. शिक्षक संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेबाबत सविस्तर स्पष्टीकरण शासन खालीलप्रमाणे देत आहे असा उल्लेख करून या परिपत्रकामध्ये स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सर्वप्रथम स्पष्ट केले आहे की RTE 2009 अर्थात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार इयत्ता 1 ते 8वी पर्यंतचे शिक्षण याला प्राथमिक शिक्षण ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आपोआपच इयत्ता 9वी व 10वीचे शिक्षण हे माध्यमिक शिक्षण ठरणार आहे आणि या संदर्भात दिनांक 1 एप्रिल 2010 पासून अधिनियम अंमलात आलेला आहे. हा अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 31 मार्च 2010 पर्यंत एखादा आवश्यक अर्हता धारण करणारा शिक्षक इयत्ता 8वीच्या वर्गाकरिता रीतसर नियुक्त झाला असल्यास अशा शिक्षकास माध्यमिक शिक्षक म्हणून गणता येईल. अर्थात 31 मार्च 2010 पर्यंत ज्या शिक्षकांची इयत्ता 8वीच्या वर्गाकरिता रीतसर नियुक्ती झाली असेल त्यांना माध्यमिक शिक्षण म्हणून गणता येणार आहे. मात्र 1 एप्रिल 2010 व त्यानंतर जे शिक्षक इयत्ता 9वी व 10वी करिता रीतसर नियुक्त झाले असतील अशाच शिक्षकांना माध्यमिक शिक्षण म्हणून गणले जाणार आहे. जेव्हा एखादी शाळा संयुक्त शाळा असते म्हणजे ज्यामध्ये प्राथमिकचे काही वर्ग असतात आणि माध्यमिकचे काही वर्ग असतात, अशा शाळेचा जो भाग प्राथमिक शिक्षण देतो म्हणजे इयत्ता 8वी पर्यंतचे शिक्षण देतो त्याला प्राथमिक शाळा असे म्हटले जाईल व जो भाग माध्यमिक शिक्षण देतो अर्थात इयत्ता 9वी 10वीचे शिक्षण देतो त्याला माध्यमिक शाळा गणणे आवश्यक आहे. इयत्ता 1 ते 7वी पर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शाळांना माध्यमिक शाळा म्हणून मान्यता प्राप्त होणार नाही. त्यामुळे अशा शाळा अथवा संयुक्त शाळेचा जो भाग असे शिक्षण देत असेल ती शाळा प्राथमिक शाळा ठरणार आहे. इयत्ता 11वी 12वी या वर्गांचे शिक्षण देणाऱ्या शाळा यापूर्वीपासूनच कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक शाळा म्हणून मान्यता प्राप्त आहेत. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 12 व या नियमाशी संबंधित अनुसूची फ मधील तरतुदींबाबत खुलासा करण्यात आलेला आहे की अनुसूची फ मधील नियम क्रमांक 1 अन्वये प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात येते. या नियमाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेशी कोणताही संबंध नाही. या नियमानुसार प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची सेवाज्येष्ठता त्याने या पदासाठी विहित करण्यात आलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केल्याच्या दिनांकापासून ग्राह्य धरणे आवश्यक आहे. याचाच अर्थ नियुक्तीच्या वेळी संबंधित शिक्षकाने आवश्यक अर्हता धारण केली असल्यास त्याची सेवाज्येष्ठता सेवेत रुजू होण्याच्या दिनांकास निश्चित करावी लागेल. प्राथमिक शिक्षकाने विहित केलेल्या आवश्यक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता धारण केली असल्यास अशा अर्हतेचा सेवाज्येष्ठतेसाठी विचार करता येणार नाही. पुढे सांगण्यात आले आहे की अशी अर्हता केवळ एक अतिरिक्त अर्हता समजण्यात यावी. प्राथमिक शाळेतील शिक्षक अशा सेवाज्येष्ठतेच्या आधारे त्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाचे पद मंजूर असल्यास मुख्याध्यापक प्राथमिक शाळा या पदावर पदोन्नतीसाठी पात्र असेल. माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालय व कनिष्ठ विद्यालय यामध्ये कार्यरत शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादीत समाविष्ट होण्यासाठी अर्थात सिनियरिटी लिस्टमध्ये नाव ॲड होण्यासाठी संबंधित शिक्षक माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यात कार्यरत असला पाहिजे. दुसरी अट,
अशा संस्थेमध्ये त्याची रीतसर नियुक्ती होणे आवश्यक आहे, म्हणजे त्याच्याकडे रीतसर नियुक्तीपत्र असलं पाहिजे. आणि तिसरं, कार्यरत राहणे क्रमप्राप्त आहे. या 3 अटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांची नावे सेवाज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ट केली जातील. पुढे सांगण्यात आले आहे की शिक्षकाने कनिष्ठ प्रवर्गातून वाढीव अर्हतेमुळे वरिष्ठ प्रवर्गात प्रवेश केल्यास मूळ पदावरील रुजू दिनांकानुसार नव्हे तर वरिष्ठ प्रवर्गात प्रवेश केल्याच्या दिनांकापासून त्या शिक्षकांची त्या वरिष्ठ प्रवर्गातील सेवाज्येष्ठता निश्चित होईल. उदाहरणार्थ, प्राथमिक शाळेवर एक शिक्षक लागला, त्याची अर्हता होती HSC DED. त्यांनी सेवेमध्ये राहून BA आणि BEd केलं. त्यांनी आपली अर्हता वाढवली आणि त्या अर्हतेमुळे जर तो वरिष्ठ प्रवर्गात त्याला प्रवेश देण्यात आला असेल तर त्याची त्या प्रवर्गातील सेवाज्येष्ठता ही त्याच्या मूळ पदावरील सेवाज्येष्ठतेनुसार ग्राह्य न धरता तो जेव्हा वरिष्ठ प्रवर्गात समाविष्ट झाला त्या दिनांकापासून निश्चित करावी लागेल. एकाच समान प्रवर्गात नियुक्त शिक्षकांचा नियुक्ती दिनांक समान असल्यास जो शिक्षक वयाने अधिक असेल तो सेवाज्येष्ठ मानला जाईल. सेवाज्येष्ठता ही प्रवर्गनिहाय व प्रवर्गात प्रवेश केल्याच्या दिनांकापासून निश्चित करावयाची आहे. अर्थात प्रत्येक प्रवर्गाची प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक या पद्धतीने वेगवेगळ्या प्रवर्गांची सेवाज्येष्ठता वेगळी असेल आणि ती सेवाज्येष्ठता त्या प्रवर्गात संबंधित शिक्षक कधी आला त्यानुसार तयार करायची आहे. ही माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीने नियुक्तीसाठी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की पदोन्नतीसाठी केवळ सेवाज्येष्ठता हा एकमेव निकष लागू नाही. सेवाज्येष्ठतेबरोबरच पदोन्नतीच्या पदासाठी आवश्यक अर्हता देखील संबंधित उमेदवाराने धारण करणे आवश्यक राहणार आहे. कोणत्याही माध्यमिक शाळेचा किंवा कनिष्ठ अध्यापक विद्यालयाचा मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून नेमणूक करायची व्यक्ती ही पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीधर असणे ही त्याची शैक्षणिक अर्हता असेल. पदवीधर असणे म्हणजेच BA किंवा BCom किंवा BSc या पद्धतीने. त्यानंतर शिक्षणशास्त्रातील स्नातक पदवी, ज्याला व्यावसायिक अर्हता म्हटले आहे, ती असणे आवश्यक आहे. शिक्षणशास्त्रातील स्नातक पदवी म्हणजेच BEd असणं आवश्यक आहे. आणि शैक्षणिक अर्हता अर्थात BA, BCom किंवा BSc मिळविल्यानंतर पूर्णवेळ शिकविण्याचा एकूण किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. आणि या 5 वर्षातला किमान 2 वर्षाचा अनुभव हा व्यावसायिक अर्हता अर्थात BEd मिळवल्यानंतरचा असणे आवश्यक आहे. अर्थात माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पदावर पदोन्नती होण्यासाठी संबंधित उमेदवाराने सेवाज्येष्ठतेसोबतच माध्यमिक शाळेचा शिक्षक म्हणून 5 वर्ष काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. अधिसूचनेतील तरतुदीचा चुकीचा अर्थ लावून ज्येष्ठता निश्चित करण्यात आली व त्यानुसार पदोन्नती देण्यात आली असेल तर ज्येष्ठता तात्काळ सुधारित करण्यात यावी व पात्र व्यक्तीस पदोन्नती देण्यात यावी असे या परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. या परिपत्रकात नमूद तरतुदींशी विसंगतपणे ज्येष्ठता निश्चिती व पदोन्नती करण्यात आली असल्यास त्यास कोणत्याही परिस्थितीत मान्यता देण्यात येणार नाही. या संपूर्ण परिपत्रकाची प्रत डाउनलोड करण्याकरिता किंवा वाचन करण्याकरिता आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकचा उपयोग करू शकता. लवकरच भेटूया नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण विषयावर माहिती घेऊन शिक्षणाची बाराखडी या YouTube सिरीजमध्ये. धन्यवाद.